मयेव मन अधस्व मयबुद्धि निवेशय निवेशिष्यसि मयेव अतरोध्वन संशयः। अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोणी सरसी मज माझी प्रेमासी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तो ऐसी उरे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतात। अर्जुनाला मात्र निमित्त मात्र अर्जुन उपदेश आपल्याला करतात, संपूर्ण जगाला उपदेश करतात, संपूर्ण विश्वाला उपदेश करतात। आणि तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश करत असताना भगवंत म्हणतात मयेव मन अधस्व मयबुद्धि निवेशय निवासिष्यसि मयेव अतरोध्वन संशयः। अर्थात भगवंत म्हणतात माझ्या चरणी जर तू मन अर्पण केलं आणि माझ्या ठिकाणी जर तुझी बुद्धी स्थिर केली तर मरणोत्तर तू मला येऊन भेटशील। बरं का? काय म्हणतात भगवंत? माझ्या चरणी जर तू मन अर्पण केलं आणि माझ्या ठिकाणी जर तू बुद्धी स्थिर केली तर मरणोत्तर तू मला प्राप्त होशील, तू मला येऊन भेटशील। त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुण घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरी। अर्थात ज्या वेळेला आपण देवाच्या चरणी मन अर्पण करतो आणि बुद्धी स्थिर करतो त्यावेळेला आपलं मी पण उरत नाही। बरं का? आपलं कुठल्याही प्रकारे काही उरत नाही। म्हणजे काय होत आहे, देव पाहावयास असे गेलो आणि देवची होणी ठेवलो। फक्त काय केलं पाहिजे माहितीये का, मी देह आहे याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे। जोपर्यंत आपण मी देह आहे असं कार्य करतो ना तोपर्यंत आपल्याला सगळं आहे, मग सुख आहे, दुःख आहे, मान आहे, अपमान आहे, जय आहे, पराजय आहे, सगळ्या काही गोष्टी आल्या आपल्याला। जोपर्यंत आपण देह म्हणून काम करतो तोपर्यंत देहातीन झालो ना आपण विदेह स्थिती अवस्था निर्माण झाली, देवाशी एकरूप झालो की मग संतांची आणि आपली अवस्था सारखी होते। म्हणजे तिथे जय पराजय उरत नाही, तिथे मान अपमान उरत नाही, त्याच्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचा सुख दुःख उरत नाही। देवाशी एकरूप झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका अशी उरत नाही त्या ठिकाणी। बरं का? एकरूप होऊन जातो मनुष्य, सदाकार होऊन जातो। का सरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकती झाली मग जरीही ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा। सांगा ना, आपली नदी एकदा सागराला जाऊन मिळाली की मग तिचं स्वरूप उरतंय का, काही वेगळं पण उरतंय का? सागराला जाऊन मिळालेला नदी आपण वेगळी करू शकतो? हे आमच्या अमुक नदीचं पाणी आहे, ते आमच्या तमुक नदीचं पाणी आहे, करू शकतो? एकदा गंगा सागराला मिळाली, एकदा नदी सागराला मिळाली की नदीचं स्वरूप नदी राहत नाही, सागर होऊन जाते। तसं जेव्हा आपण देवाच्या चरणी एकरूप होतो की नाही, संतांच्या चरणी एकरूप होतोय की नाही, त्यावेळेला आपलं वेगळं रूप उरत नाही। आणि मग भगवंत म्हणतात अशी जी माणसं काम करतात, कार्य करतात, असे जे दास, असे जे माझे भक्त कार्य करतात की नाही, ते मरणोत्तर मला येऊन भेटतात। किती साधा आणि सोपं आहे ना। फक्त काय करायचंय माहितीये का, आमचा अहंकार बाजूला टाकायचा आहे, आम्ही नम्रतेने उभं राहायचंय। माझं जे करतोय ना ते माझं न करता हे विश्वची माझे घर असं जो भगवंत म्हणतोय ना, त्या भगवंताचं सगळं काय आहे।
देवाचं सगळं काय आहे. तसं जर पाहायला गेलं तर आपलं काय आहे, आपण मनापासून जर विचार केला तर आपलं काय आहे, काय आहे आपलं? घर दार शेती वाडी मुलं बाल बायको पोरा या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेला ना, ज्या वेळेला मनुष्य देहातीत होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींपासून बाजूला होतो, बरं का. ज्या वेळेला मनुष्य देवाशी एकरूप होतो ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण होते. साधं उदाहरण बघा, संसारातला मनुष्य उदास कधी होतो? त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर तो उदास होतो, बरोबर आहे की ना. किंवा त्याच्या मनासारखं जर झालं नाही तर तो उदास होतो. ती उदासीनता वेगळी. आणि माझं असून माझं नाही आहे म्हणजे आपल्या समोर ज्या काही गोष्टी आहेत, आपल्याला ज्या काही प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत, त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व नसणं, ही उदासीनता वेगळी आहे. आणि ही उदासीनता जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल ना, तर मग काय होईल माहितीये का? जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही या जगाचा निरोप घेऊ शकतो, आमची तयारी असेल, बरं का. आणि ती तयारी व्हावी या उद्देशाने भगवंताने या ठिकाणी आपल्याला उपदेश केलेला आहे. मी तू पण सांड बाजूला. काय म्हणतात या ठिकाणी? जे मन आणि बुद्धी, बरं का, जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, म्हणजे देवाच्या चरणी ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केली त्याचं कुठल्याही प्रकारे मी पण उरत नाही किंवा माझं पण उरत नाही. म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड त्या देवाच्या चरणी एकरूप झालो पाहिजे. त्यासाठी मी शोधलं पाहिजे, मी कोण आहे, मी काय करतो, मी कसा आहे, हे पहिले शोधलं पाहिजे आपण. खरं तर ज्या गोष्टी आपल्याला माझ्या वाटतात त्या गोष्टी कुठपर्यंत आपल्या आहेत? अगदी अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आता ज्या गोष्टी आपल्या आहेत त्या याच्या आधी आपल्या होत्या का? आता याच्या आधी म्हणजे कधी? तर आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे, या नरदेहामध्ये येण्याच्या आधी ज्या योनी आपण भोगल्या 83,99,999 योनी. आकडा बोलताना घाम फुटतो, आलं का लक्षात? 83,99,999 योनी. एवढ्या योनीमध्ये आपण कार्य करताना आज जे आपले आई वडील आहेत तेच आपले अगोदर होते का? आज जी आपली बाई आहे कदाचित तीच आपली अगोदर होती का? आज जी मुलं बाल आपली आहेत ती याच्या अगोदर आपली होती का? ज्या घरात आज आपण जन्माला आलेलो आहोत कदाचित त्यावेळेला त्याच घरात आपण असू का? म्हणजे आज आपल्याला जे आपले वाटतायत ते याच्या अगोदर आपले असतीलच असं नाही, बरं का. कारण ऋणानुबंधाच्या गाठीने आपल्याला या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. ऋणानुबंधाच्या गाठी हे ऋण आहेत, बरं का. आई वडिलांचे ऋण आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलोय. ज्या मुलांच्यावर आपले ऋण आहेत किंवा ज्या मुलांचे आपल्यावर ऋण आहेत तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या बाईचे ऋण आहेत किंवा ज्या बाईवर ऋण आहेत तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे. ज्या घराचं आपल्यावर ऋण आहे, ज्या समाजाचं आपल्यावर ऋण आहे, ज्या कुटुंबाचं आपल्यावर ऋण आहे, ज्या देवाचं देशाचं आणि धर्माचं ऋण आपल्यावर आहे त्याच ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून आपण काय करायचं आहे? एक स्मरणात ठेवायचं आहे, एक स्मरण केलं पाहिजे की आज जे माझे आहेत ते याच्या आधी माझे नव्हते, नसणार कदाचित, बरोबर आहे. आता ज्यांना आज आपण आपले म्हणतो ते कुठपर्यंत आहेत आपले? आज ज्यांना आपण आपले म्हणतो ते कुठपर्यंत आपले आहेत? रोज संध्याकाळी पप्पा कामावरून अमुक वाजता रिक्षातून उतरतात हे माहिती आहे, म्हणून पोरं त्याच वेळेला परफेक्ट पप्पाची वाट बघत असतात, बाबांची वाट बघत असतात, बरोबर आहे. बाबा रिक्षातून उतरले एवढं समजलं की ते अर्ध्या रस्त्याला बाबाला घ्यायला जातात. की पोरं ज्या वेळेला रस्त्यातून पळत येतात ना माऊली, त्यावेळेला त्या बापाला खूप आनंद वाटतोय. काय वाटतंय माहितीये का? किती प्रेम आहे माझ्यावर माझ्या मुलांचा, मला अर्ध्या रस्त्याला घ्यायला आलेली आहे, धावपळ करत माझ्याकडे आलेली आहेत माझी मुलं, मला अर्ध्या रस्त्याला घ्यायला आलेली आहे. पण ज्या वेळेला बाबाच्या हातातली पिशवी घेतात आणि घराच्या दिशेने येतात, मागे बाबा आलाय की नाही आला हे पण पाहत नाही.
बरोबर आहे. ज्या दिवशी ती पिशवी बंद होईल ना त्या दिवशी मुलं सुद्धा तुम्हाला घ्यायला यायला थांबतील. जोपर्यंत आम्ही कमवून आणतो, जोपर्यंत 4 पैसे घरात आणतोय, तोपर्यंत घरातल्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय, आतुरतेने वाट पाहत असतात आमची. पण ज्या वेळेला आम्हाला वृद्धापावस्था प्राप्त होते ना, ज्या वेळेला आमचंच आम्हाला काही करता येत नाही ना, अशा वेळेला एखाद्या कोपऱ्यात बसून ज्या वेळेला आम्ही पाणी मागतोय ना, त्यावेळेला घरातल्यांकडून उत्तर येतात, किती वेळा या म्हाताऱ्याला तहान लागते काही कळत नाही. ज्या वेळेला एखाद्या कोपऱ्यात बसून आम्ही अपेक्षा करतोय की नाही की आम्हाला नाश्ता हवा आहे, मग भूक लागलेली आहे, काहीतरी खायला हवं आहे, त्यावेळेला घरातल्यांकडून उत्तर येतात, काय हवं ना खाऊ खाऊ धरले म्हाताऱ्याला काय माहिती. सांगू का, याचीच ओळख, याचीच जाणीव जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कुठपर्यंत आहेत माहिती आहे का? फार फार गावाच्या शिवेपर्यंत, काही स्मशानापर्यंत, काही अग्नी देईपर्यंत. आयुष्यभर कबाड कष्ट करून, आयुष्यभर घाम गाळून ज्यांनी आपला संसार सांभाळला, कधीही स्वतःच्या हौसमजेचा विचार केला नाही, कधीही कुठल्या प्रकारचे स्वतःसाठी कधी काही खर्च केला नाही, कधीही स्वतःच्या मौजमजेचा कधी कुठल्या प्रकारे विचार केला नाही. ज्या वेळेला असा मनुष्य मरतोय की नाही, या जगाला या विश्वाला सोडून जातोय की नाही, त्यावेळेला स्मशानात गेल्यानंतर सगळे पाठ फिरवतात आणि एकटाच जळत असलेल्या माणसाचं कधीतरी निरीक्षण करा. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी थांबत नाही, थांबू पण नाही. कारण का माहितीये का मौली, जगी जास्त कोणी नाही त्यास आईच्या गर्भातून ज्याने सोडवले ना आपल्याला, डॉक्टरने नाही बरं का, डॉक्टर कार्यकर नाही. नवही द्वार बुजल्यानंतर ज्या वेळेला आपण देवाकडे प्रार्थना केली, भगवंता येथून मला सोडविसी, स्वहित करीना गर्भवास हा चुकविना पुन्हा नये येथे, अशा प्रकारे जेव्हा आपण विनंती केली की नाही देवाला, त्यावेळेला देवाने आपली हात ऐकली बरं का, आणि आपल्याला सोडवलं. पण बाहेर पडल्यानंतर विस्मरण झालं. तुमच्या आमच्या आयुष्याचं गणित चुकायचं कारण हेच झालं, आपला हातचा चुकला. आणि हातचा चुकला ना, आयुष्यभर जरी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर बरोबर कधीच येणार नाही. आमचं नेमकं तेच झालं, जे करायचं ते बाजूला राहिलं आणि नको ते करायला लागलो. ज्याचं स्मरण आम्हाला हवा होतं त्या भगवंताचं विस्मरण झालं. लो लागला खेळाचा, आला गेल्या डायांचा, आल्या गेल्या पोरांचा, आनंद शोक वाये अशी परिस्थिती आमच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली. नको त्या माया अधीन झालं, नको त्या देहबुद्धी अधीन झालो, अज्ञानाधीन झालो, अंधश्रद्धा येऊन चिटकली, देहबुद्धी येऊन चिटकली आणि अशी अवस्था झाली की भगवंताचं पूर्णपणे विस्मरण झालं. म्हणून हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित बिघडलं गेलं. आपला विषय असा आहे की जो आईच्या गर्भातून सोडवतोय ना, तोच आज आपल्याला सांभाळतोय, वेगळा नाही बरं का, तोच आज आपल्याला सांभाळतोय. आणि जो आज आपल्याला सांभाळतोय ना, मरणोत्तर स्मशानात तोच असतो बरं का. महादेव त्याला म्हणतात, हर हर महादेव, भोला शंकर म्हणतात त्याला. शेवटी तिथे सुद्धा तोच सांभाळत असतो. आपला विषय असा आहे की याच्या आधीही आपले नव्हते, आज आहेत हा आमचा भ्रम आहे. आम्ही ज्या वेळेला अंतरात्मा आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत असतो ना, त्यावेळेला अगदी अभिमानात सांगत असतो, हे घर माझं आहे. का सांगतो आपण, हे घर माझं आहे. कधीतरी एखादा आपल्या घराची ओळख करून देताना पाहुण्यांना सांगतो, तुम्ही आमच्या गावात आले की नाही, आमच्या गावाच्या चारही बाजूने जे घर दिसतंय ना ते आपलंच आहे बरं का. कुठूनही बघा, आमच्या गावाच्या चारही बाजूने आपलं घर दिसतंय, ते आपलं घर आहे. आपलं घर ही जाणीव करून द्यायला, आपली ओळख करून द्यायला आपण सांगावं ना पाहुण्याला. सांगू नये का? मग आपण जर सांगितलं नाही तर पाहुण्याला कसं माहिती होईल आपलं घर कुठे येते? पण त्याच्या मागे सांगण्याचा जो उद्देश आहे तो नसावा. जो अहंकार आहे ना, जो अभिमान आहे ना, कारण तुम्हाला सांगू का, आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू फंतू तोही तैसा झाला. ज्या दिवशी तुम्ही जाल ना,
त्याच्या एकदा उत्तर कार्य झाल्यानंतर पोरांच्या चक्र्या चालू होतील ग्रामपंचायतमध्ये, नंतर चालू होतील मुलांच्या मुलींच्या चक्रा तलाड्याकडे, तहसीलदार मध्ये. बरं, हे सगळं ऑटोमॅटिक झालं जात आहे. तुम्ही गेल्यानंतर घर तुमच्या नावावर किती दिवस राहतो? पंजोबा जाऊन 50 वर्षे झाले असतील एखाद्याचे, अजून घर त्यांच्याच नावावर आहे का बरं? जमीन अजून त्यांच्याच नावावर आहे का बरं? ते वारस ऑटोमॅटिक लागले जातात पुढचे. महत्वाचा विषय काय माहितीये का? ज्या बांधावर उभे राहून आम्ही पाहुण्यांना सांगतो की नाही, ह्या बांधापासून तर त्या उंबराच्या झाडापर्यंत आमचेच बरं का, त्याच बांधावर उभा राहून आपले पंजोबा सांगायचे, आजोबा सांगायचे, वडील सांगायचे. म्हणून संत म्हणतात, आजा गेला पंजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. मग आम्हाला जाणीव व्हायची कधी, आम्हाला कळायचं कधी की हे कुठपर्यंत आहे आमचं, हे कुठपर्यंत आहे आमचं. आता हे सगळं झालं समजा, चला मुलं बालं बायको पोरा हे सगळं झालं, आपले सगळे काय असतील ते सोडविना तुला राजाचा देशीचा चौधरी आणि सोयरी भलं भलं सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये. काय काळाचे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण शेजेची कमी दूर आहे, सोडविना राजा देशाचा चौधरी आणि सोयरी भली भली. सगळे यांची आपण ओळख घेतली. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सौंदर्य आहे तोपर्यंत मनुष्य प्रेम करतो, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत मनुष्य प्रेम करतो. उदाहरणार्थ, समोरच्या माणसाच्या गरजा जोपर्यंत आपल्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत समोरचा माणूस प्रेम करतो, मग कोणी असू द्या. ज्या दिवशी गरजा पूर्ण व्हायच्या कमी होतील ना, पुरुषाचं पत्नीवर प्रेम असते जोपर्यंत सौंदर्य आहे तोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत त्याच्या गरजा तिच्याकडून सगळ्या प्रकारच्या पूर्ण होतात तोपर्यंत. ज्या वेळेला एखादा आजार जडला जातो आणि 4 महिने खॉट मध्ये पडते आणि शेवटची घटका ज्या वेळेला मोजत असते ना, त्यावेळेला तो पुढचा प्लॅनिंग करत असतो, तो कोणी असतो. प्रेम कुठपर्यंत असते आपलं. म्हणून तर आजच्या या कलियुगामध्ये भावाभावाचं बहिणी बहिणीचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. बापाचं मुलाचं जमत नाही, भावाभावाचं जमत नाही. कित्येक ठिकाणी अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्याला कारण फक्त प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा. आमचं प्रेम कुठपर्यंत असते माहितीये, कशासाठी असते माहितीये, ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्याचा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना आपण, माणूस माणसावर प्रेम करतो, माणूस माणसावर प्रेम करतो, त्याच्या मनावर करतो, अंतःकरणावर करतो का चामडीवर करतो? त्याच्यावर प्रेम करतो माणूस. त्याच्या स्वभावावर करतो, त्याच्या गुणांवर करतो का चामडीवर करतोय? 80 पोरी पास नापसंत करून जर तो 81वी मुलगी जर पसंत करत असेल तर त्याला विचारा, 80 मुलींकडे तू बघितलं का आतापर्यंत? गुण बघितले, अजून काय त्याचे विचार बघितले, त्यांची कर्म बघितले, त्यांचे काय नक्की बघितले काय? माझा बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की हे सगळं करून ज्या वेळेला आपण सगळा संसार थाटतो ना, त्यावेळेला आपलं काय आहे याचा विचार करा. असू द्या, चला ठीक आहे, यापैकी आपलं काहीच नाहीये. शरीर तरी आपलं आहे. आपलं असतं ना तर ज्या वेळेला आपल्याला ऐकायला यायला पाहिजे असं वाटतंय ना, त्याच वेळेला नेमका कान काम करत नाही. आपली शेजारची सून आलेली, आपल्या सुनाजवळ गुलगुल गुलगुल काहीतरी दोघींचा चाललाय. सासूला खूप वाटतंय बाबा, अंतःकरणपूर्वक वाटतंय की यांचं काय चाललंय ते ऐकावं, पण ऐकायला येत नाही, करणार काय? तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार भावार्थ बाळे, बरं का? आता पुढे जाऊ आपण. मग हे सगळं आपलं जर नाहीये तर मग यांना सांभाळायचे नाहीत का? आपण यांच्यावर प्रेम करायचं नाही का? यांना जीव लावायचा नाही का? त्यांचं संगोपन करायचं नाही का? ही चुकी आपण करायची नाही. करायचंय ते. ज्या घरात आपण जन्माला आलोत ना, आपला पहिला विषयच असा की ज्या कुटुंबात आपण जन्माला आलोत ना, त्या कुटुंबाचे ऋण आहेत आपल्यावर. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आहेत आपल्यावर. ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो त्या आई वडिलांचे ऋण आहेत आपल्यावर. ज्या देवाच्या, धर्माच्या आणि देशाचे ऋण आहेत आपल्यावर. म्हणून त्याच धर्मामध्ये, त्याच देवाकडे आणि त्याच देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला कर्म करायचे. आमचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो गीता आहे, तो गीता ग्रंथ, त्या ठिकाणी भगवंत आम्हाला सांगतात कर्म करणं हीच माणसाची भक्ती आहे, हाच परमार्थ आहे. कर्म करणं म्हणजे भक्ती आहे. फक्त काय कर्म करायची ना ते आम्हाला कळलं पाहिजे. सासूला बिना चहाची ठेवून पोथ्या वाचणं याला परमार्थ करत म्हणत नाहीत, याला कर्म म्हणत नाहीत. सासरा सकाळपासून नाश्ता करतोय आणि ही बोलते पोथ्या वाचून झाल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. हिला देव कळला का?
देव कळला का? याला परमार्थ म्हणत नाही, याला भक्ती म्हणत नाही. कर्म करणं याला भक्ती म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. पण कर्म कशी करावी? जी संतांनी कर्म केली त्या पद्धतीने संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता पाहिजे. जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता पाहिजे. माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालतं पाहिजे. जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, बहिणाबाई आहे, कांडोपात्रा आहे. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आम्हाला ती क्रिया आमच्याकडून घडेल ना, त्यावेळेला ह्या श्लोकामध्ये ज्या पद्धतीने भगवंताने सांगितलंय त्या पद्धतीने आम्हाला ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही पहिला विचार आहे, देवाच्या चरणी मन अर्पण केलं पाहिजे. देवाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर केली पाहिजे. म्हणजे काय होईल तर मरणोत्तर आम्ही देवाला जाऊन भेटू. म्हणून या श्लोकामध्ये या ठिकाणी भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, मय्येव मन अधस्त्व मय बुद्धी निवेशय निवसिष्यसि मयेव अतवृढवन संशयः. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मोडिवली गावातील हे कोळंबे परिवार आणि या कोळंबे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पार्वतीबाई धोंडू कोळंबे आईसाहेबांना 11 जुलै रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. मी म्हणेन वृद्धापकाळाने निधन झालं, कारण त्यांचं वय वर्ष होतं जवळजवळ 92. 92व्या वर्षी त्यांनी आपला सर्वांचा निरोप घेतला. मुलांची लग्न बघितली, नुसती बघितली नाही तर नातवंड बघितली. आणि मी म्हणेन आईसाहेबांचं भाग्य एवढं की त्यांना पतवंड सुद्धा पाहायला मिळाली असतील, बरं का. म्हणजे त्यांच्या मांडीवर त्यांनी पतवंड सुद्धा खेळण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं. असो, माणूस किती जगला याला महत्व नाही, तो कसा वागला याला महत्व आहे. आम्हाला नाही वाटत की आम्हाला एवढं आयुष्य मिळेल आणि एवढ्या वर्षापर्यंत आम्ही राहू, कारण आताच हातपाय दुखायला लागले, कंबर दुखायला लागले. नाही, कधी काय निघता येतं, कधी काय निघते, कधी कुठे चमक येते तर कुठे एखादी चमक आली तरी मनुष्य लगेच घाबरते, जायची वेळ झाली की काय. असो, आणि तेवढं आयुष्य लाभावं असं देवाकडे का आपली प्रार्थना पण नाहीये. फक्त एवढंच आहे की ह्या माणसांनी जशी त्यांच्या आयुष्यामध्ये कर्म केली की नाही चांगली, ती कर्म आमच्याकडून घडावी, तो परमार्थ आमच्याकडून घडावा. आम्ही लहान असताना बाबा ज्या वेळेला अशा वृद्ध माणसांच्या पाया पडायला जायचो की नाही, वयस्कर माणसांच्या, त्यावेळेला त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की ते वरून हात ठेवायचे आणि काय म्हणायचे माहितीये? म्हातारा हो. काय म्हणायचे? म्हातारा हो. ते ऐकल्यानंतर थोडं कसं तरी वाटायचं आम्हाला, कारण आम्हाला माहिती नव्हतं ना, त्याचा अर्थ कळत नव्हता ना. पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की म्हातारा होईपर्यंत जग, अर्थात उदंड आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. असो, आज 92व्या वर्षी आईसाहेबांनी आपला निरोप घेतला. मी म्हणेन त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी किती कमवलं याच्याशी मला गरज नाही, किती पैसा अडका कमवला, किती कशा पद्धतीने तो कमवला याच्याशी मला आवश्यकता नाहीये. मी या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून एवढंच सांगेन की माणसाने जे कार्य करायला हवं ते कार्य आईसाहेबांनी केलं, आणि म्हणून त्या हरिभक्त असताना या जगाचा निरोप घेतला. बरं का, जे कार्य माणसाने करायला हवं ना, देवाला काय आवडतंय तुम्हाला माहितीये? आम्हाला वाटतंय देवाला सुगंधी अगरबत्ती लावली म्हणजे देव लवकर प्रसन्न होतो. हा भ्रम आहे तुमचा. तुमच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी सुगंधी अगरबत्ती लावा. आम्हाला वाटतंय देवाला तुपाचा दिवा लावला म्हणजे देव लगेच कृपा करतो. पाम तेलावाल्यांपेक्षा लवकर कृपा करतो तुपाच्या दिवावाल्यांकडून. हे चुकीचं आहे. तो दिवा लावताना तुमचा भाव काय आहे ना, तुमची श्रद्धा काय आहे ना, याला महत्व आहे. देवाला काय आवडतंय? मोठमोठी फुलं देवाला अर्पण केली म्हणजे देव लगेच कृपा करतो. मोठमोठे हार देवाला दिले म्हणजे देव लगेच कृपा करतो. अरे करावा ना, आपली परिस्थितीप्रमाणे आपण परमार्थ करावा. तो परमार्थ पाहून, ती क्रिया पाहून आपल्याला समाधान वाटलं पाहिजे, असा परमार्थ माणसाने करावा. अशा प्रकारे त्या ठिकाणी क्रिया करावी. मोठमोठी फुलं अर्पण करावीत, मोठमोठे हार अर्पण करावेत, तुपाचे दिवे लावावेत, सुगंधी अगरबत्ती लावावी. पण त्याच्याने तुमचा परमार्थ घडेल हा तुमचा भ्रम आहे. देवाला काय आवडतंय याची ओळख करून देत असताना ह्या 12व्या अध्यायामध्येच आवडणाऱ्या भक्तांची यादी देवाने सांगितलेली आहे. बरं का, 12व्या अध्यायामध्येच देवाला कोणते भक्त आवडतात ना, त्या देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगितलेली आहे. आणि त्या यादीमध्ये सांगताना देव म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मदभक्त समे प्रिय. काय म्हणतात भगवंत?
जे सदा संतुष्ट आहेत, सदा संतुष्ट जे आहेत, जे देवाला मन आणि बुद्धी अर्पण करतात ना, ते देवाला आवडतात, ते भक्त देवाला आवडतात. आमचं काय असतं माहितीये का, आम्ही अशी भव्य दिव्याची पूजा ठेवतो, मोठं सत्यनारायण घालतो बरं का, आणि बोलतोय सुद्धा गावामध्ये अनेक पूजा होतात, पण आपल्या पूजासारखी पूजा नाही. आपली पूजा भटजी सांगतात, अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. याला काही कळत नाही बाबा, तुझ्याकडे अलंकार नाहीत ना देवाला व्हायला, अक्षता व्हा आणि बोल अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हा हळद घेऊन वाहतोय, कारण याचा अख्खा ध्यान पाहुण्यांच्या वाचतोय, कोण आलंय कोण नाही आलं, एवढं आमंत्रण केलं तरी पण तो आला नाही अजून. बरं का, माणसाची वृत्ती एवढी संकुचित झाली ना. बरं का, एखादी मैत्रीण जर फिरायला गेली ना ताई, आणि तिने जर स्टेटस ठेवला असेल ना, तर ही त्या दिवसापासून नवऱ्याच्या मागायला लागते. आपण कधी जायचं सांगा, त्या दिवसापासून नवऱ्याच्या मागायला लागते. फिरायला कधी जायचं पहिले सांगा. मैत्रिणीचे स्टेटस पाहून तिच्या मनामध्ये विचार आला. आता फिरायला गेल्यावर फोटोवर फोटो, फोटोवर फोटो, लगेच स्टेटस, फोटोवर फोटो, लगेच स्टेटस. बरं, स्टेटस ठेवल्यानंतर 5-5 मिनिटाला बघते, तिने बघितलं का नाही बघितलं. जोपर्यंत ती स्टेटस बघत नाही तोपर्यंत हिचा अख्खा खर्च फुकट. बघितलं का मग समाधान बरं वाटलं पाहिजे मला आल्याचं काहीतरी. आता आपण घरी गेलो तरी चालेल. तो बोलतो का 2 दिवस राहायचा होता ना, नको नको, बघितलं तिने स्टेटस होता, आपण पण फिरायला आलो हे कळलं तिला. अरे काय विचार करतो मनुष्य, माणसाची बुद्धी बघा ना काय चालते. बाहेर जर कुठं फिरायला गेलो ना माऊली, रस्त्यात भूक लागल्यानंतर 4 हॉटेल पाहतो तो, इथे नाही तिथे नाही तिथे नाही. बरं विचारतो काय घरचं जेवण मिळेल का बाहेर फिरायला गेल्यानंतर. आणि घरी जर कधी काही भाजी आणून दिली तर काय बोलत माहितीये का, अशी बनवशील ना हॉटेल सारखी चव आली पाहिजे. अरे काय अवस्था आहे, काय काय परिस्थिती बघा ना. कलियुग आहे, या कलियुगामध्ये वावरत असताना, राहत असताना, खरं तर मी म्हणेन ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, ही माणसं खूप श्रेष्ठ होती आणि खूप महान होती. पैशाने श्रीमंत होती की नाही मला माहित नाही, पण मनाने खूप श्रीमंत माणसं होती. पार्वतीबाई धोंडू कोळंबे आई साहेब. पूर्वी माणसांकडे पैशाची श्रीमंती कमी असेल पण मनाची श्रीमंती खूप मोठी होती. म्हणून घरी आलेला माणूस कोणीही भुकेला जात नव्हता, तहानलेला जात नव्हता. तहानल्याची तहान जाणली, भुकेल्याची भूक जाणली, आपल्या मुलांचं संगोपन केलं. ऐक ना, 3 मुलांचं त्यांनी संगोपन केलं. अर्थातच आमचे प्रकाशदादा असतील, अंकुशदादा असतील, कमलाबाई असतील, त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं भाग्य असं की नातवांवर सुद्धा संस्कार करायला मिळाले, पतवंडांना सुद्धा त्यांच्या मांडीवर खेळवण्याचं भाग्य त्यांना लाभलं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते कार्य करत असताना मी या कोळंबे परिवाराला सुद्धा धन्यवाद देऊ इच्छेन. धन्यवाद देण्यापेक्षा दादा तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो, कारण 3 वर्ष आईची सेवा करायचं भाग्य तुम्हाला लाभलं. जवळजवळ 2 ते 3 वर्ष आईला लकव्याचा प्रकार असा काही झाला आणि अंथरुणावर पडली आई. पण मी खरंच भाग्य मानतोय, ह्या कोलंबे परिवाराचं आभार मानतोय की अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा तुम्ही केलीत दादा. आणि तुम्हाला सांगू का, आईसाहेबांची सेवा, आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. कारण ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, आरूप आहे, निर्विकार आहे, निर्विकल्प आहे. बरं का, ज्या देवाला आपण हातात पकडू शकत नाही त्या देवाची सेवा आपण करू शकतो का? त्याला आपण आंघोळ घालू शकतो, त्याचे आपण पाय दाबू शकतो, त्याचा आपण डोका दाबू शकतो. देवाला प्रत्यक्षात आपल्याकडून सेवा घेता येत नाही ना, म्हणून देवाने आई वडिलांच्या रूपामध्ये 2 देव आपल्या घरात दिलेले आहेत. 2 देव आपल्या घरात दिलेले आहेत. ज्या वेळेला आपण त्यांची सेवा करतोय ना त्यावेळेला स्वतः पांडुरंग परमात्मा ती सेवा स्वीकारत असतो. तुम्हाला सांगू का, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं जातंय ना पंढरपूर क्षेत्री, त्याला कारण म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे. त्याला कारण म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. का पांडुरंग परमात्म्याला युगे 28 विटेवर उभा 28 युग विटेवर उभं राहण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी का राहिलं किंवा का उभं राहावं लागलेलं आहे, तर खऱ्या अर्थाने पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. आई वडिलांच्या सेवेमध्ये रममाण असलेले पुंडलिका फक्त वीड भिरकवतात आणि सांगतात, अरे पांडुरंगा उभे राहा या ठिकाणी. आणि पुंडलिकाने भिरकवलेल्या विटेवर पांडुरंग परमात्मा
म्हणजे पांडुरंग परमात्म्याला सुद्धा 28 युग एका विटेवर उभं राहण्याचं सामर्थ्य किंवा विटेवर उभं राहून ठेवण्याचं बळ सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. म्हणून पहिली ती सेवा आमच्याकडून घडली पाहिजे बरं का. तिथून भक्तीला सुरुवात होते बरं का. परमार्थाला सुरुवात जी आहे ना ती तिथून होते. बाकी तुम्ही किती जरी लोकांना शिकवलं, किती जरी लोकांच्या पुढे मोठ्या मोठ्या बाटा केल्या तरी सगळं व्यर्थ आहे. किती जरी केलं तरी सगळं व्यर्थ आहे. तिथून सुरुवात होत असते बरं का. आपला विषय असा आहे, पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला सेवा घेऊ शकत नाही. आपण त्या देवाची सेवा करू शकत नाही, कारण देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, आरोप आहे, निर्लेप आहे. म्हणून तो देव आई वडिलांच्या रूपाने त्या ठिकाणी सेवा घेत असतो. एका माणसाने एका साधू पुरुषाला प्रश्न केला बरं का मौली. एका माणसाने एका साधू पुरुषाला प्रश्न केला, ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलाने किती दिवस सुतक पाळावा. छान प्रश्न आहे ना. प्रत्येकाला आपल्या मनाला प्रश्न पडावा असाच प्रश्न आहे. ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, त्या मुलांनी ते आई वडील मेल्यानंतर किती दिवस सुतक पाळावं याचं उत्तर त्या महाराजाने एवढं उत्तम दिलं. ते महाराज म्हणतात, अरे ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवले ना, ते आई वडील मरायची काय वाट पाहताय. ज्या दिवशी वृद्धाश्रमात ठेवले त्या दिवसापासून सुतक चालू झालं, तो मुलगा मरेपर्यंत. आई वडील नाही, मुलगा मरेपर्यंत. कारण ते सुतक कधीही फिटत नाही माणसाला, कधीही फिटत नाही. मला माहिती नाही आई वडिलांचा सुरुवातीचा काळ कसा होता, पण आज मी दादा अनेक ठिकाणी जातोय ना, त्यावेळेस तिथे गेल्यानंतर विचारतोय, आई साहेबांचं जर उत्तरकार्य असतील, बाबांचे जर उत्तरकार्य असतील, तर विचारतो बाबांना किती मुलं होती. 7-7, 8-8 मुलं सांभाळणारे आई वडील आज आम्हाला या समाजामध्ये पाहायला मिळतात. दुष्काळाच्या वेळेला अतिशय गरीब परिस्थिती, म्हणजे पूर्वीची परिस्थिती जर आपण आठवली ना, तर आज मिळालंय खायला, उद्या काय मिळेल याची गॅरंटी नाही. आजची परिस्थिती आमची अशी आहे की वर्षाला वर्ष येईपर्यंतच धान्य आमच्या घरात असतंय, आणि तेवढी शेतकरी माणसं व्यवस्था करून ठेवत असतात. शेतामध्ये पिकलेलं धान्य काय करतात माहितीये का, त्यांना माहिती असतंय 4 क्विंटल का 5 क्विंटल आपल्याला पूर्ण वर्षभर पुरतंय, तेवढं काढून ठेवतात, बाकीचे ते काढून टाकतात. पण वर्षभर पुरेल एवढं धान्य आमच्या घरामध्ये असतंय. कमीत कमी 1 महिनाभर पुरेल एवढा किराणा सामान आमच्या घरात असतोय. महिन्याचा किराणा सामान आम्ही भरतोय. म्हणजे पैशाने आम्ही श्रीमंत झालो बरं का. मनाचा विचार करा जरा, मनाने आपण कसे आहोत. मन आपलं तेवढं श्रीमंत आहे का. ही माणसं मनाने श्रीमंत होती, म्हणून यांनी चांगल्या प्रकारे ती तिन्ही मुलं असतील, तिन्ही मुलं चांगल्या प्रकारे सांभाळली, वाढवली, मोठी केली. प्रकाश दादा, अंकुश दादा, कमलाबाई. नातवंडांच्यावर संस्कार केले, पटवंडांच्यावर संस्कार केले. आपलं घर व्यवस्थित सांभाळला, आपला संसार व्यवस्थित सांभाळला. विशेष म्हणजे या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, म्हणून आई साहेबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने तुम्ही प्रवचन सेवा आयोजित केली बरं का. ते स्मरण म्हणून, ते स्मरण व्हावं म्हणून. आई हरिभक्त परायण होत्या, माळकरी होत्या. देवाचा परमार्थ त्यांनी केला, देवाचं नामस्मरण त्यांनी केलं. त्यांना चांगली गती प्राप्त होईल. पण त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही त्यांनी चांगली कर्म केली असतील ना, ती कर्म आपण आत्मसात करायला हवीत. मी कुठेही गेलो ना, कुठेही प्रवचन असू द्या, पहिला माझा शब्द तोच असतो, पहिलं मी तेच सांगतोय. तुम्ही तुमची प्रॉपर्टी, तुमची संपत्ती, तुमचा पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक सांभाळताय ना, त्याहून अधिक काळजीपूर्वक ही वृद्ध माणसं सांभाळा बरं का. म्हातारी माणसं सांभाळा, त्याला कारण आहे. आईसाहेबांचा हा फोटो कमीत कमी 80 वर्षाच्या पुढचा मला फोटो वाटतो. हा तुम्ही जो बॅनरला फोटो लावलाय तो बरोबर आहे का. 80 वर्षाच्या असताना सुद्धा त्यांच्या डोक्यावर पदर घेऊन त्यांनी फोटो काढलेला आहे. हे संस्कार कोणाचे आहेत.
ही संस्कृती कोणाची आहे? मी का म्हणतो माहितीये का? वृद्ध माणसं सांभाळा, त्याला कारण तुम्हाला धर्माची, संस्कृती आणि संस्कार जर टिकवायचे असतील, पुढच्यांना जर सोपवायचे असतील पुढच्या पिढीला. एखादी आजी अशी असते ना ताई, तिला पाहायला पण म्हणजे दिसत पण नाही लांबचं तिला कोण आलाय कोण नाही, ते अंधुकांत फक्त कोणतरी आलाय बाबा पण ओळखी नाही ती. जेव्हा तो नातू सांगतो ना का खालचालीचा बाबा आलाय, ती बाई तडकन उडते, जिथे असेल तिथे. आलं का लक्षात? लगेच पदर सावरते, भाऊजी आलो बाई. काय हा आदर आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. पूर्वी लोकांकडे काही खायला विशेष नव्हतं दादा. पाहुणा बघायला गेला ना कोणाला तरी पेशंटला, तर फार पार्लेची पुडा. बरोबर ना बघा, वेगळं बोलतोय मी. पार्लेजी एक 5 रुपयाचा, त्या टायमाला काय 2 रुपयाला 1 रुपयाला असेल तो बिस्किट पुडा न्यायचा. तो दिला तरी त्यांना खूप आनंद वाटायचा. जो आज आमच्या मिठाईमध्ये प्रेम नाही ना, 500 रुपये 600 रुपये किलोच्या मिठाईमध्ये जे प्रेम नाही ना, 1 रुपयाच्या पार्लेजी पुड्यामध्ये प्रेम होता, जिव्हाळा होता. बहीण येताना नुसतं बघितले ना भावाने, तर भावाला आनंद वाटायचा. आल्याबरोबर दोघे एकमेकाला मिठी मारायच्या, का किती दिवसांनी आलेस तू, किती दिवस वाट पाहत होतो मी, 4 निरोप दिले. फोन नव्हते. तुमच्या गावातला आमका आता त्याच्याजवळ पण निरोप दिला होता, ताई माझी बरेच दिवस आली नाही. तो हे अमुक भेटली होती, त्या काकूजवळ पण निरोप दिला होता, माझी ताई बरेच दिवस आली नाही. आता येताना बघावं ना दगड परावी डोक्यामध्ये, भावाच्या कमी भावजायच्या जास्त. असो, सगळेच तसे असतात असं माझं बोलण्याचा उद्देश नाहीये. पण बघा ना कसं, म्हणजे वातावरण बघा कसं आहे आज कलियुगामध्ये. कारण कलियुगाची ख्याती तशी सांगितलेली बरं का. कलियुगाचं राहणं जे आहे ना, ते तुम्हाला जर कलियुग काय करणार आहे हे जर ऐकायचं असेल, वाचायचं असेल, तर गुरुचरित्रातला 2रा अध्याय वाचा बरं का. गुरुचरित्र जर कधी मिळालं ना, तर गुरुचरित्रातला 2रा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये 4ही युग येताना कशा पद्धतीने आलेली आहेत ना, ते त्यांनी सांगितलेलं आहे. 4ही युग त्या ठिकाणी सांगितलेले त्यांनी की बापाचा पहिला वैरी पोरे असेल बरं का. आणि आज ते पाहायला मिळते काही ठिकाणी, भावाचा भाऊ वैरी होईल. बरंच काय काय सांगितलेले. परद्रव्य हरक जे आहेत, परस्त्री रथ जे आहेत, ते कलिबोतो माझे भाऊ आहेत. म्हणजे माझ्या आई बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणारे, घाणेरड्या नजरेने पाहणारे कलीचे भाऊ आहेत ते. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणारे कलीचे भाऊ आहेत ते. बकासारखे संन्यासी बरं का, परमार्थिक असल्याचा सोंगडोंग करणार, पण आपलं कार्य बरोबर आपण साधून घेणार. बकासारखे संन्यासी. एखादा बघा ना, एखादी तंगडी वरती करून मस्त की असा त्या नदीच्या किनारी उभा असतो, माशांना वाटा अरे बापरे मोठा संतच आहे की काय, त्यांनी यावं दर्शनाला, एखादा मासा उचलावा पळावा, असे काही असतात. असो, फक्त काय माहितीये का, ह्या कलियुगामध्ये राहून आपल्याला चांगलं राहायचंय, चांगलं वागायचंय. जसं आईसाहेबांनी कार्य केलं. पार्वतीबाई धोंडू कोळंबे आईसाहेब, आणि खऱ्या अर्थाने त्यांचं निधन झालं वयाच्या 92व्या वर्षी 11 जुलै रोजी. त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सेवा आयोजित केलेली आहे. त्यांनी खूप प्रेम केलं, अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आणि हे सगळे संस्कार या दोन्ही परिवाराचे बरं का, कोळंबे परिवार आणि त्यांचं माहेर केळी परिवार, अर्थातच म्हारडचं माहेर काहीतरी आईसाहेबांचं. आणि आपल्याकडे जी चांगली गुण असतात ना, चांगले विचार असतात ना, हे आई वडिलांची देणगी असते. अंतःकरणपूर्वक जर तुम्ही विचार केला ना, तर कुठलेच आई वडील कुठल्याच मुलाला वाईट वागायला शिकवत नाहीत, सांगत नाहीत. वाईट पाऊल जर एखाद्या मुलीचं पडलं ना, तर आई लगेच सांगते मला हे पटणार नाही. एखादा मुलगा जर वाईट वागतोय असं जर समजलं ना, तर लगेच तो बाप बोलतोय मला हे जमणार नाही, हे मला हे पटणार नाही, असं करून चालणार नाही. प्रत्येक वेळेला बापाला वाटतंय की माझ्या मुलाने मोठं व्हावं, चांगलं व्हावं, अतिशय चांगल्या प्रकारे आमचं नाव मोठं करावं, पण चांगल्या कर्माने, चांगल्या वागण्याने, चांगल्या जगण्याने. आईला सुद्धा असं वाटतंय की ज्या वेळेला माझी मुलगी 4 चौकात असेल त्यावेळेला छातीवर हात ठेवून मी सांगता आलं पाहिजे स्वाभिमानाने ती मुलगी माझी आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असते. आणि म्हणून आई वडील आपल्याला चांगल्या प्रकारे संस्कार करत असतात. खरं तर जी कर्म, जे कार्य चांगलं काही आपल्याला पाहायला मिळतं, ही देणगी आपल्या आई वडिलांची असते. आपणच नाही सांगत, संत सुद्धा याचा श्रेय आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना मी पुन्हा एकदा या कोळंबे परिवाराचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो. त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, त्या आईसाहेबांच्या सोनांच्या चरणी. अर्थात
पार्वतीबाई धोंडू कोळंबे आईसाहेब यांच्या सुनांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा केली. नाथसुना असतील त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा केली. मुलांनी चांगल्या प्रकारे सेवा केली. मुलींनी चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कोळंबे परिवाराने जवळजवळ 2 ते 3 वर्षे सेवा केली. आणि आईसाहेबांना उदंड आयुष्य, अजून सुद्धा आयुष्य लाभावं म्हणून डॉक्टर उपचार केले, प्रयत्न केले. पण कसं असतंय माहितीये का, हे सगळं आपल्या हातात नसते. म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही. आले का लक्षात? दैवजात दुःखी भरले दोष ना कोणाचा, पराधीना हे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे वाडा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा दोष ना. आणि म्हणून आपला विषय असा होता, जे आज आपले आहेत ते याच्या आधी नव्हते. आज आपले आहेत हा आपला भ्रम आहे. उद्या ते आपले नसणार, बरं का? उद्या ते आपले नसणार. पण आपण आज सगळं काही कार्य करायचंय, संसार करायचंय, त्यांचं संगोपन करायचंय, मुलाबालांना शिकवायचंय, मोठं करायचं आहे, कष्ट करून, मेहनत करून, घाम गाळून, 4 पैसे आणून आपल्या संसाराचं सगळं काही राडगाड आपल्याला चालवायचं आहे. कारण कर्म करणं यालाच परमार्थ म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 4ही आश्रमाचं कार्य करायचंय. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम, 25 वर्षानंतर लग्न झालं गृहस्थाश्रम, 50 वर्षापर्यंत 50 ते 75 वानप्रस्थाश्रम. कारण मुलांची लग्न झाली असतील, घरात राहून वनात राहिल्यासारखं असं. आलं लक्षात? जास्त डोका आपला चालून चालणार नाही, थोडाफार मुलांना पण अधिकार दिला पाहिजे. एक केस फक्त पिकलेला बघितला कानाचा, दशरथ राजाने एक केस फक्त पिकलेला बघितला कानाचा, लगेच ठरवलं श्रीरामाचा राज्याभिषेक करायचा. आपण एवढं सगळंच नका देऊ, पण थोडंसं बॅक झालं पाहिजे, बरं का? कारण कसं आहे माहितीये का, 75च्या नंतर आपली उतरती चालू होणार आहे. संन्यास आश्रम सगळं काही पाहायचं आहे, बरं का माऊली? 75च्या नंतर जर देवाच्या कृपेने आपल्याला आयुष्य मिळालंच तर टोपली, सोपा, खराटा, अमुक तमुक, इथून माझा अंगणा तिथून तुमचा अंगणा, पोरा बघून घेतील, सुना काय असतील ते बघून घेतील. आपल्याला 2 गाजे मिळतात ते वेळेवर खायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, बरं का? आणि आपली बॅग भरून तयार ठेवायची. कधी देवाला सांगायचं, देवा कधी येऊ द्या, काही फरक पडणार आता सगळं झालं. याला मोक्ष म्हणतात. काय म्हणतात याला? मोक्ष. मोक्ष म्हणजे कसा वेगळा काही नाही, बरं का? पार सगळं झालेलं आहे, आता कॉटमध्ये पडलेली आहे, सगळ्यांना माहिती आता जाणार आहे, घरातली तयारी करी, 4 वेळेला पुरी पाणी पाजून झाला, बरं का? सगळं काही झालंय. तरी जरी म्हातारा बोलत असेल का, एवढी सगळ्यांची लग्न बघली पण एक त्यांना नातू जगाला सुद्धा बरा झाला असता. याला मृत्यू म्हणतात. त्याला काय म्हणतात? मृत्यू. श्वास संपलेले पण जगण्याची इच्छा बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. आणि श्वास बाकी आहेत पण जगण्याची इच्छा संपले, जगतोय फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी, याला म्हणतात मोक्ष. आणि जो मनुष्य देवाच्या चरणी मन आणि बुद्धी अर्पण करतो, इथे भगवंत म्हणतात तो मला येऊन मिळतो. मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशय निवशेषे मयेव अतवृद्वन संशय. अर्थात तू मला प्राप्त होशील जर मन आणि बुद्धी मला अर्पण करशील तर. साधं आहे ना? मग काय एवढं काय कठीण काय? फक्त मन अर्पण करायचं म्हणजे ते तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे, त्याची ओळख घेतली पाहिजे. सोपं आहे अतिशय. फक्त ते कठीण का वाटतंय माहितीये का? आपले संघ चुकीचे आहेत ना, संघ त्या चुकीचे आहेत आपल्या. आपण ज्यांच्या जोडीला बसतोय, कोणाच्या जोडीला बसावं, कुठे बसावं, हे सगळ्या गोष्टी असतात त्या. ज्या जागेवर आपण बसतो ना, काही वेळेला त्या जागेचा दोष सुद्धा आपल्यामध्ये येतो, बरं का? म्हणून ज्या वेळेला तुम्ही पूजा करताना त्यावेळेला आसन एकच ठेवा. ज्या वेळेला घेतलेली चटई, आराम करायला घेतलेली चटई, तीच चटई परत तुम्हाला पूजेच्या वेळेला आसनाला घेऊ नका. एकच आसन ठेवा, भले काही असू दे, ते कुठलंही असू दे, पण एकच आसन ठेवा. कारण सांगू का, ज्या वेळेला त्या आसनावर बसून तुम्ही पूजा करताय, ग्रंथवाचन करताय, देवाचं नामस्मरण करताय ना, त्या आसनामध्ये एवढं सामर्थ्य येतंय की ज्या वेळेला तुम्ही त्याच्याकडे बघताय ना, त्यावेळेला सुद्धा तुमची वृत्ती चांगली काम करत असते. एवढं सामर्थ्य त्या आसनाला. ज्या वेळेला तुम्ही पाय लावताय ना, ज्या वेळेला बसताय ना, त्यावेळेला तुमची बुद्धी चांगलंच काम करणार 100%. म्हणून कुठल्या जागेत आपण बसतोय, कोणाच्या जोडीला बसतोय ना, हे आपण ठरवलं पाहिजे. सांगा ना, एखाद्या नेत्याच्या जोडीला जर आपण फोटो काढला, आनंद वाटतो ना माणसाला? कारण त्याला माहिती आहे नेत्याच्या जोडीला फोटो काढला म्हणजे आपल्याला पण त्या दृष्टीने लोक पाहतील, आहे की ना? एखादा गटारात पडलेला माणूस असेल तर ते जाईल कोणी, एखादी सेल्फी दे रे बाबा मला,
हा खूप पिऊन आलाय, तो अगदी मस्त तवाऱ्या देतोय, तो अगदी गटरात लोळलेला माणूस आहे, तुम्हाला सेल्फी दे जरा, काढू तिथे सेल्फी, आपण त्याच्या जोडीला फोटो काढू आपण. जगण्याचं वागण्याचं माणसाला कळलं ना की त्यालाच परमार्थ म्हणतात, आणि ते कळावं म्हणून आम्ही ग्रंथ वाचन करायचं. आम्ही जगद्गुरु तुकोबांना का विचार करायचा, आम्ही जगद्गुरु तुकोबांना का वाचायचंय, माऊली ज्ञानोबांना आम्ही का वाचायचं आहे, तसं आम्हाला वागता यावं जगता यावं म्हणून आम्ही त्यांना तसं हे करायचंय, वाचायचं आहे. त्यांना आम्ही काय करायचंय, त्यांचं वाङ्मय जवळ करायचंय, ते वाङ्मय आम्ही वाचायचं आहे, तसं जगता वागता यावं म्हणून. आणि म्हणून मन जर संतांच्या चरणी असेल तर अखंड परमार्थिक विचार आमच्याकडे येते. ते मन जर आमचं नको तिकडे भरकटत असेल ना, तर नको त्या प्रकारचे विचार आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, ते मात्र निश्चित आहे. आपला विषय होता, ज्या जागेवर तुम्ही बसताय ना त्या जागेचे दोष तुमच्याकडे काही वेळेला येतात, काही वेळेला येतात, बरं का. म्हणून जुन्या माणसांचे काही नियम होते, त्यांना कुठेतरी वाचनात आलं असेल, कुठेतरी शास्त्रामध्ये बघितलं असेल, कुठेतरी सांगितलं असेल. बरेचसे नियम होते असे जुन्या माणसांचे, कुठे बसावं, कोणाच्या जोडीला बसावं, कोणाच्या बरोबर चालावं, सगळे नियम अगदी नाही, नियमामध्ये ते काम करायचे. काय झालं माहितीये का, श्रीराम प्रभूंना वनवास सांगितला. आता श्रीराम प्रभू वनवासाला निघाले, त्यावेळेला ते सांगायला गेले, विचारायला गेले सीतामाईंना. सीतामाईंचं उत्तर होतं, सांगतात, विचारतात, निरोप घेतात, आपल्यापेक्षा वेगळा माणूस असेल त्याचं, बरं का. आपले देह वेगळे आहेत, मात्र मन एकच आहे, जीव एकच आहे. तर तुम्ही निरोप घेताय कोणाचा, आलं का लक्षात. सीतामाई म्हणजे माहिती आहे ना, जनक राजाची मुलगी आणि दशरथ राजाची सून, प्रभू रामचंद्रांची पत्नी. काही कमी नव्हतं. जमिनीला कधी पाय लावला असेल की नसेल माहित नाहीये, बरं का. पंचपक्वान्नाचं जेवण ते पण आयतं पुढे येणार, आपण खाणार. पण आता तिला माहितीये राहण्याची व्यवस्था नाही बाबा, खाण्याची व्यवस्था नाहीये, पर्णकुटीत राहावं लागेल, अनवाणी चालावं लागेल, पाय भाजतील, काटे टोचतील, दगडीतून मातीतून चालावं लागणार आहे, तिकडे जाऊन कंदमुळं खावे लागतील, कदाचित एखाद्या दगडीचा उसा घेऊन आणि मग आराम करावा लागेल. एवढं सगळं माहिती असताना सुद्धा सीतामाई तयार झाल्या. काय म्हणतात सीतामाई, निरोप कोणाचा घ्यायचा असतो, आपल्यापेक्षा वेगळा माणूस असेल त्याचा निरोप घ्यायचा असतो. आपला देह जरी वेगळा असला तरी मन एक आहे, जीव एक आहे. मी पण तुमच्या बरोबर येणार. लक्ष्मणाला माहिती झाल्यानंतर लक्ष्मणाने विचार केला, अरे ज्या देवाचं दर्शन घडावं, ज्या देवाचा चरणस्पर्श व्हावा म्हणून लोक अट्टहास करतायत, त्या देवाची प्रत्यक्ष सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे, त्या देवाच्या बरोबर जाण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने माझी सेवा तेव्हाच होईल ज्या वेळेला मी राम दादांच्या बरोबर जाऊन आणि त्या ठिकाणी त्यांची सेवा माझ्याकडून घडेल. त्याला माहिती आहे, मी जर त्यांच्या बरोबर गेलो तर पानं आणायला मला जावं लागणार आहे, कंदमुळं आणायला मला जावं लागणार आहे, जी काही धावपळ असेल ती मला करावी लागणार आहे. पण तरी सुद्धा तयार झाला का, माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. आणि निघाले माऊली, निघाले. असं माळ राणावरून जात असताना बरं का, आपल्या वया असतात, वयाच बोलतात ना, वेश आपल्याकडे काय म्हणतात, वयच बोलतात ना बाबा. अशा वया असतात नाही का, इकडून हात द्यायची, इकडून हात त्याचे. वया करताना पण मनुष्य किती मस्त करतो नाही का, पाऊस पडला ना का लगेच पडते ती वय त्यांच्या बाजूला, याच्या बाजूला कधीच पडत नाही. बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या, अलग लक्षात. याचा जो बांध असतो ना, त्या बांधाच्या कडेला जाताना बैलाच्या फाल कधीच लागत नाही, पण त्याच्या बांधाच्या कडेला जाताना याच्या बैलाच्या फाल लागलाच पाहिजे. असो, चला असू दे, ठीक आहे, हरकत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या. ज्या वेळेला विशिष्ट माळ राणावर त्यांनी प्रवेश केला ना, बरं का, लक्ष्मणाकडे आतापर्यंत विचार काय होता माहितीये का, माझ्यासारखा भाग्यवान कोण नाहीये, कारण श्रीराम प्रभूंची सेवा मला करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. ज्यांचं दर्शन घडावं म्हणून लोक अट्टहास करतायत, ज्यांचा चरण स्पर्श व्हावा म्हणून लोक अट्टहास करतायत.
आणि अशा विशिष्ट प्रकारच्या माळ रानावर ज्या वेळेला प्रवेश केला ना त्यावेळेला लक्ष्मणाचे विचार बदलले. बरं का? काय म्हणतात? वनवास रामाला, त्यांची बायको आहे म्हणून सीतामाई बरोबर आहे, माझी कशाला हे पाहिजेत होती, ओढताना पाहिजेत होती, फुकट ओढताना माझी झाली, माझी फुकट ओढताना चालू आहे. हे जाणलं श्रीराम प्रभूंनी आणि श्रीराम प्रभूंनी काय सांगितलं माहितीये का? लक्ष्मणा, अरे थोडीशी माती या माळाची तुझ्या खिशात ठेव रे. बरं का? जोपर्यंत ती माती माळाची खिशात होती ना तोपर्यंत लक्ष्मणाकडे तोच विचार होता की वनवास श्रीरामाला आहे, दादाला आहे, त्याची पत्नी म्हणून सीतामाई त्यांच्या बरोबर आहे, वहिनी साहेब त्यांच्या बरोबर आहे, ठीक आहे, माझी धावपळ कशाला पाहिजे, माझी ओढताना कशाला पाहिजे, कंदमुळं मला आणावे लागतील, पर्णकुटी मला उभी करावी लागेल, जे काय असेल ते मला सगळं काही गोळा करावं लागणार आहे, मला धावपळ करावी लागणार आहे. ज्या वेळेला एका गंगेच्या किनारी गेले की नाही त्यावेळेला कपडे काढले, जसा अंगातला तो सदरा काय होता तो काढला की नाही, तो बाजूला केल्याबरोबर लक्ष्मणाचे विचार बदलले. आता काय विचार आले? माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? पहिले जे विचार होते ना निघताना तेच विचार परत आले. पण मनाची चलबिचल झाली त्याच्या मनामध्ये असं आलं की मध्येच माझ्याकडे असे वेगळ्या प्रकारचे विचार का आले बरं? का त्या विचारांनी मला स्पर्श केला? एवढं भाग्य माझं आहे की श्रीराम प्रभूंचं दर्शन, श्रीराम प्रभूंची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये माझ्या मनामध्ये असे वेगळे विचार का आले? आता ह्याच्या मनातलं जे काही होतं ते श्रीराम प्रभूंनी जाणलं. अंघोळ झाल्यानंतर जेव्हा परत आले त्यावेळेला प्रभूंनी पहिले सांगितलं, लक्ष्मणा तो शर्ट आहे ना तो उलटा करून झटक, म्हणजे त्यातली माती पूर्ण गेली पाहिजे, फोडली पाहिजे. ज्या वेळेला उलटा करून असा झटकला, पूर्णपणे माती पाडली आणि मग घातला. विचार तेच होते, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? पण राहवतच नाही म्हणून त्याच्या मनाची चलबिचल बघून श्रीराम प्रभूंना त्यांनी विचारलं, म्हणे दादा मधल्या काळामध्ये माझ्याकडे वेगळे विचार आले होते, वाईट विचार आले होते. म्हणे काय? म्हणे असे असे विचार माझ्या मनामध्ये आले होते. प्रभू म्हणतात, लक्ष्मणा तुझ्या मनाची काय चलबिचल होती ना ते मी त्या माळ रानावर ज्या वेळेला प्रवेश केला त्याच वेळेला मला समजलं, म्हणून तुला सांगितलं की थोडी माती तुझ्या खिशात घे. मग म्हणे ती माती जोपर्यंत माझ्या खिशात होती त्या माळ रानावर ज्या वेळेला मी प्रवेश केला त्यावेळेलाच नेमका माझ्या मनामध्ये असे वाईट विचार का आले? बघा, प्रभूंनी दिलेलं उत्तर आहे. प्रभू काय म्हणतात माहितीये का? श्रीराम प्रभू काय म्हणतात माहितीये का? लक्ष्मणा, अरे पूर्वी एक तिलोत्तमा नावाची एक सुंदर स्त्री होती, अतिशय सुंदर होती, अतिशय रूपवान होती. तिला प्राप्त करून घेण्यासाठी, तिला वंश करण्यासाठी, तिचं शोषण करण्यासाठी, तिचा संभोग घेण्यासाठी दोघे सख्खे भाऊ सुंब आणि उपसुंब एकमेकाशी लढायला लागले, एकमेकाशी भांडायला लागले. आणि भांडता भांडता ज्या जागेवर त्यांचा दोघांचा प्राण गेला ना त्या वाईट विचाराने त्या जागेमध्ये तो दोष उतरला गेला. आणि तो दोष ज्या वेळेला आपण त्या जागेत प्रवेश केला त्यावेळेला त्या दोषामुळे तुझे विचार त्या ठिकाणी बदलले. जर एखाद्या जागेवर अशा प्रकारे कार्य घडलं असेल, त्या जागेवर जाऊन जर आपल्या बुद्धी जर पलटी होत असेल, आपली मत जर पलटी होत असेल, आपले विचार जर परिवर्तन होत असतील, तर सांगा ना आपण कुठे बसावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपली जी कर्म आहेत की नाही कशावर अवलंबून आहेत माहितीये? प्रत्येकाचे आई वडील शिकविताना प्रत्येकाला चांगलं शिकवतात. कुठल्याच बापाला वाटत नाही की माझा मुलगा बेवडा व्हावा, त्याने व्यसनाधीन व्हावं, आपल्या घराची वाट लावावी, आपल्या घराचं स्मशान करावं, त्याची मुलं रस्त्यावर यावीत. कोणालाच वाटत नाही, कुठल्याच बापाला असं वाटत नाही, कुठल्याच बापाला वाटत नाही, कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलीने वाकडं पाऊल टाकावं, आमच्या न कळत कुठेतरी निघून जावं, कोणाच्या तरी बरोबर जावं, काहीतरी करावं, काहीतरी वेड्या वाकड्या प्रकारची कर्म करावीत. कुठल्याच आईला असं वाटत नाही. आई वडील शिकवताना जर चांगले शिकवतात, आई वडील संस्कार करताना जर चांगले करतात,
तर सांगा ना, काही मुलांकडे वेगळ्या प्रकारचे विचार का पाहायला मिळतात? का एखादा मुलगा व्यसनाधीन होतो? का एखाद्या मुलाला नको तो नाद लागतो? का एखाद्या मुलाला नको ते व्यसन जडलं जात आहे? कशासाठी? त्याला कारण काय? कोणताही व्यसनी मनुष्य सुरुवातीला व्यसन करताना व्यसन म्हणून करत नाही, बरं का? एखाद्या तंबाखू खाणाऱ्याला जर विचारलं ना